नमस्कार. आता आपल्याबरोबर आहेत श्री विठ्ठल शिंदे सर, जे इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे आहेत, आणि त्यांच्याबरोबर आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रमोद मोठे सर आहेत, जे पुणे विद्यापीठातनं ज्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये PhD केलेली आहे. त्याचबरोबर सर हे NCL म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये 2002 साली रिटायर्ड झाले. जवळपास सरांची NCL मध्ये 37 वर्ष नोकरी झालेली, आणि त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी शेती रसायने, खाद्य, कापड, कागद, वॉटर पोल्युशन्स आणि औषध उद्योगांमध्ये जवळपास 80च्या वरती हे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याचबरोबर सरांनी 40च्या आसपास देशी विदेशी ही सगळी पेटंट्स केलेली आहेत. त्याच्यामध्ये 7 जी पेटंट्स आहेत ती जवळपास ती प्रदूषणावरती आहेत. त्याचबरोबर सर हे राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये, जसं की पर्यावरण विभाग आहे, पशु विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, संरक्षण विभाग आहे, त्याच्यामध्ये सरांनी टेक्निकल ऍडवायझर म्हणून सल्लागार समितीमध्ये अनेक काम केलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोल्युशन नियंत्रण मंडळ आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या देखील मध्ये ते सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेले. आपण सरांकडनं ह्या इंद्रायणीच्या बाबत थोडंसं जाणून घ्या. नमस्कार. आज आपला जो इतिहास वाचला, त्याची जी माहिती वाचली, त्यातनं असं कळालं की आपण पाण्यावर जीव की प्राण असं ओतून काम केलेलं आहे. तर मला सांगा, आतापर्यंत जे तुम्ही पद्धती अवलंबायला सांगितल्या होत्या शासनाला, त्यांनी अवलंबल्या का नाही? खरं सांगायचं म्हणजे अवलंबलेलं काय नाही शासनाला. माझं काम काय असतं, तुमचं इंट्रोडक्शन देणं, माझं आणि नाही समोर एवढंच नव्हे, एवढं थांबू नका. ओके. सगळ्याची सोल्युशन्स देऊन त्याची डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा दिलेली आहे. आता तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या काळात 1998 साली तुमचे जे कमिशनर्स होते ते सुद्धा फार म्हणजे शास्त्रांचे कदर करणारे लोक होते. बरोबर आहे. दोन्ही, आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्या काळचे सुद्धा कमिशनर, या दोघांनी माझ्याकडनं 6 महिने येऊन डेमॉन्स्ट्रेशन. आता ह्याचे रिपोर्ट तुम्हाला दिलेले आहेत, डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेली आहे, म्हणजे हे सगळं पेपरमध्ये आलेल्या ह्या बाबी ह्यानंतर काय होतं, कालावधी किती, त्याचा कालावधी, आधी तुम्ही जे उपाययोजना दिल्या होत्या त्याचा कालावधी आणि आताचा डिफरन्स हा किती झाला एक अंदाज? आता हे बघा, आमचं जे कर्तव्य त्या दुर्दैवाचा काय भाग असतो, दुर्दैवाचा भाग असा झाला की सगळे रिटायर झाले. बरं, म्हणजे तुम्ही जे नियमावली आणि सगळ्या होत्या, काय होतं, आपण इंटरेस्ट म्हणजे दाखवलेलं असतं, आणि तो पुढे काय होतं हे कसं कळणार ना प्रत्येकाला. हा माझा भाग नाहीये, त्या कमिशनरांचा सुद्धा नाही ना तो, किंवा कोणाचाच भाग नाही. ओके. एवढंच म्हणायचं की ते संशोधन म्हणजे जे केलं ते संशोधन होतं ना. बरोबर. त्याची काय आपण इंडस्ट्री आणि हे नसतं. ओके. आता ते संशोधन त्यांच्या हातात पडलं नाही, पुढच्याच्या हातात, असंही झालं असेल. काही होऊ शकतं ना. बरोबर. मी कसं काय सांगू? नाही तसं नाही. माझं पण एक लक्षात घ्या की जी सर्वांची सोल्युशन्स नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने आपण जबाबदारी घेऊन केलेली आहे. ओके. म्हणजे मला हेच म्हणायचंय की शासन दरबारी तुम्ही ह्या गोष्टी सर्वतोपरी योग्य परीने सोडवून शासनाला कळवलेल्या आहेत, मात्र शासनाने त्यावर काय केलं काय नाही हे तुम्हाला माहित नसतं, हे मला मान्य झालं, आणि कोणालाच माहिती. बरोबर आहे. आज आम्ही शाळेमध्ये सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी नॉलेज मोजकं दिलेलं आहे, मात्र सर्व्हिस तर दिलेलं नाही. यासाठीच ही आपली चर्चा आहे. खरंच आहे. आणि या चर्चेमध्ये मला एक सांगा, आणि एक आता चर्चा करतोय, हो चर्चाच करतोय, मी फक्त आपण आरोप प्रत्यारोप करतच नाही. शास्त्रीय पद्धतीने मला विचारा. हो, त्याच पद्धतीने विचारा. शास्त्रीय पद्धतीनेच विचारतोय. दोष देणार नाही, दोष कोणाला देऊ नका, मात्र सत्य परिस्थिती समाजाला समजणं ही काळाची गरज आहे ना. मला एवढंच म्हणायचं, एवढं सांगू शकतो. बरोबर ना. शास्त्रज्ञांनी भरपूर काम करून ठेवलंय, ते इम्प्लिमेंट कसं होईल ते शास्त्रज्ञांची जबाबदारी नाही. तर मला सांगा, आता इंद्रायणीचाच एक थोडक्यात मुद्दा घेऊयात आपण. उगम ते संगम हा दोन्ही साईड 103 किलोमीटरचा परिसर आहे. या परिसराला मला डेव्हलप करायचंय,
मात्र जैविक विविधता नष्ट न करता करावायचंय, त्यासाठी मला काय करावं लागेल? येस, शास्त्रज्ञांनी जे प्रयत्न करून जो भाग दिला मी तो सांगतो. हो, सांगा. अगदी थोडक्यात आहे. ओके ओके मुख्य कारण काय होतं की फॉस्फेट हे कारण आहे. ओके. फॉस्फेट हे कारण इतकं वाईट कारण आहे की त्यानं तुमचं म्हणजे जलपर्णी जी आहे ना ते निर्माण करायचं कार्य फॉस्फेटमुळे झालं. बर, फॉस्फेटमुळे झाल्यानंतर त्याच्यामुळे ज्या रिएक्शन होतील, जलपर्णीमुळे ज्या रिएक्शन होतील त्या कोणालाच माहिती नाही. त्यासाठीच विषय आहे, आपण तो विषय करतोय. तर ह्याच्याकरता पहिली बंदी आम्ही कशावर आणली? शास्त्रज्ञांनी. लक्षात ठेवा, म्हणजे किती दूरदृष्टी असते आणि ती जर ऍप्लिकेबल झाली नाही तर काय घोटाळा होऊ शकतो. ओके ओके ओके. तर हा येतो कुठं फॉस्फेट तुम्हाला माहिती आहे का? सामान्य माणसं नाही, सामान्य माणसाला काही माहिती. बरोबर. दुर्दैवानं आपणच हे प्रदूषण निर्माण करतो. बरं. आपणच कारण हे कुठं येतं? साबण, डिटर्जंट्स, निरनिराळे प्रसाधनं, ह्या सगळ्यातनं हा फॉस्फेट हा पदार्थ येतो. याच्यावरती सांगतो तुम्हाला, आपण राष्ट्राकरता एक चिन्ह निर्माण केलं होतं. ओके ओके. पर्यावरणाचं पर्यावरण मित्र चिन्ह, इको लेवल. बर. तो ते घट होता, घटाचा आकार असलेलं चिन्ह म्हणजे मडकं म्हणजे माठ. ओके. माठ हे आपलं चिन्ह होतं. कुठल्या पदार्थावर दाखवा मला, कुठे तुम्हाला दिसले का आयुष्य? म्हणजे आता मग मला त्याचं कारण होतं की ते चिन्ह असलेले वस्तू, ओके, सगळ्या वस्तू त्या वापरातल्या, आणि त्याच्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करून हा इको निर्माण केला. सर, आपण आता हा इको निर्माण केलेला, मग शासन दरबारी जी कारखानदारी उभी राहते त्यामध्ये जे फॉस्फरस निर्मित होतो त्यापासून प्रदूषणाला हानी आहे. तर मग याला परमिशन कशी दिली जाते? काय झालं, आम्ही त्यावेळेस राज्यकर्त्यांनी असं होतं, एकदम कंपल्सरी करता येत नाही ना, कारखाने बंद पडतील. ओके ओके ओके. कारखाने बंद पडतील तरी मान्य आहे तुम्हाला. हो. एकदम काही असं कंपल्शन करता येत नाही. तर काय केलं गेलं, या सगळ्या पदार्थांना जेवढे आपण पदार्थ दिले, ओके, जीवनाला आवश्यक असणारे ते कसे असावेत, पर्यावरणपूर्वक कसे असावेत, यासाठी आपण इको लेवल निर्माण केलं शास्त्रज्ञांनी. गव्हर्नमेंटनी त्याला पाठिंबा दिला. आणि सगळं दिल्यानंतर शेवटी काय झालं, गव्हर्नमेंटने ही जी योजना होती ती ऐच्छिक ठेवली. ऐच्छिक ठेवल्यामुळे हा गोळ झाला. हा ऐच्छिक ठेवल्यामुळे तुमच्या म्हणजे लोकांच्या ज्या बुद्धीवरती विश्वास ठेवला की बाबा हे पर्यावरणपूरक वागतील. बघा माऊली, आज आपण विशेष विचार करतो की ज्या शासनावर आपण विश्वास ठेवतो त्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने ऐच्छिक ठेवल्यामुळं आज झालेली परिस्थितीमध्ये यामध्ये नेमकं आता तुम्हाला असं काय वाटतं की आपल्याला बदल करण्यासाठी काय करावे असे तुमच्या मनामध्ये आहे? आता मी सांगतो तुम्हाला, म्हणजे काय हा दुर्दैवाचा भाग झाला. अजूनपर्यंत आपणही वागत नाही. कारण कुणालाही पर्यावरणाचे देणं नाही घेणं. हा म्हणजे शास्त्रज्ञांचा त्याचा अनुभव आहे. बरोबर. अतिशय दुर्लक्षित विषय आपणही करतोय. आपण निश्चितच करतो. बरोबर. कारण आपल्याला कल्पनाच नाही. साधं मला कळत नाही, साधा टॉयलेट तुम्ही वापरताय, त्याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड. बरं, ती कंपनी जी सांगते बरं का की हा वापरू नका पर्यावरणात. मला एक सांगा, कंपनी वापरू नका म्हणताना का वापरली जाते? हा आपण मूर्खपणा करतो ना. ओके, ही तुमची ड्युटी आहे, कंपनीची नाही आहे. त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलंय आमचं प्रॉडक्ट पर्यावरणाला हानिकारक आहे, लिहिलंय तुमच्या बाटल्यावर वाचा. मग ती कंपनी रॉंग आहे का? ओके, मग नाही रॉंग म्हणतो. रॉंग आहे का? नाही. म्हणजे कोण रॉंग आहे? आपणच आहे. शेवटी आपला किती सहभाग आहे? आपण इतके बेफिकीर आहोत ना, बेफिकीर. आता हे झालं, तुम्हाला हे सांगितलं आपला 40 परिमाण आहेत पाण्याची. ओके, याच्यात काय असू नये, सांडपाणी आहे. अगदी साधं उदाहरण तुम्हाला, आणि मग तुम्ही हसालच. फिनिल माहितीये? हो, ऐकून आहे. बरं, आपल्या सांडपाण्यात फिनॉलचं काहीतरी 1 पार्ट जरी आला भाग तरी असं भरतं. अरे बापरे. म्हणजे फिनेलचं प्रमाण जर पाण्यामध्ये झालं तर मासे मरतात. म्हणजे आजवर आम्हाला जे काही नद्यांमध्ये मासे मेलेले आहेत बहुतांश याच कारणाने तर नाही ना. म्हणजे हा एक आम्हाला एक शाश्वत नव्हे,
बरोबर आहे. आपण जे सांगतायत आम्हाला त्यामध्ये एक 40 जी परिमाणं दिली ती आपण पाळतोय का? नाही पळत. आपण आपला सहभाग किती आहे सांगा मला. बरोबर. आपण स्वतःकडे सुद्धा बघितलं पाहिजे. आपण काही केअरलेस ना, लेबल वाचत नाही, टूथपेस्टवर किती केमिकल्स आहेत ते वाचत नाही, किती तऱ्हेने प्रदूषण करता. असं जर काढलं तेही लाईफ सायकल अनालिसिस आम्ही दिली, म्हणजे तेही कार्य केलंय. पण एक सगळ्यात महत्वाचं सर, आपण जे सांगताय त्याच्यामध्ये जे लेवल वाचा किंवा प्रत्येक गोष्ट, पण आज एक युग असं आहे की त्याला स्वतःच्या पोटासाठी धावपळ करताना इतक्या गोष्टी तपासायला तेवढा त्याला वेळ नसतो. ही रिअल सत्यता आहे. मग ही काही सत्यता नाहीये. बऱ्याचशा गोष्टी काय माहितीये का, म्हणजे रिअल सत्यता नाही. तुम्हाला आयुष्याचं चांगलं जगायचं. ओके ओके ओके. आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर लेबल वाचणं हे फार आवश्यक आहे. तुम्ही दूध नाश्ता म्हणून बघता की नाही, डेट आहे का नाही, मान्य आहे की नाही सांगा. प्रश्नच नाही. म्हणजे बघा प्रशासक, मी विनंती करतो की आपण जेही प्रॉडक्ट घ्याल त्यामध्ये डिटेल वाचणं तितकंच महत्वपूर्ण, अतिशय महत्वाचं आहे की त्या वाचल्यामुळं आपलं प्रदूषण कशामुळं आणि कसं रोखता येऊ शकतं याचं नॉलेज तरी निश्चित मिळू शकतं. मग आता आपल्याला शासनाच्या वतीने काय अपेक्षित करावं की जे जनतेला कळेल की त्या ठिकाणी ही बाब सांगायला शासन सुद्धा भरपूर काम म्हणजे करते. आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं, हे जेव्हा शासनाला कळलं, समजा शासनाने आपणच आहोत, त्यांना एक भान आलं की पुनर्विसर्ग कॉर्पोरेशन घ्या. त्यांना जेव्हा एक आकलन झालं ना की होत नाहीये, त्यांनी माझ्या नावानं पुस्तिका काढली. हो, त्यांनी उपाय दिले की त्याच्यात लिहिलंय की काय काय वापरल्याने काय. आता त्यांनी कार्य केलं की नाही. हो हो. आता ते वाचायचं तरी कार्य नगरसेवकापासून कोणापर्यंत आहे मला सांगा. वाचा, नागरिकांचं आहे ना. मात्र जे प्रशासकीय यंत्रणेवर जे ताबा असतो कायमस्वरूपी त्या लोकांचा, त्या लोकांनी समाजासाठी महत्वपूर्ण भूमिका कोणती घ्यावी की पर्यावरणपूरक जनतेलाही निर्णय घेता यावा आणि स्वतःलाही योग्य निर्णय घेता यावा. आता खरं सांगायचं म्हणजे आता प्रचार करणं सर्व भागानेच करायला पाहिजे. अगदी शाळापासून, शाळेला शिकवलं पाहिजे ना, बरोबर की नाही. शाळा म्हणजे कसं त्याची प्राथमिक लेवलला सुद्धा पर्यावरणाला काय तू घातक करतोयस हे शिकवलं पाहिजे की नाही, एवढं शिकवायला पाहिजे. मग यासाठी आता जी टीम आहे लहानपणापासून तर मोठ्या इंजिनिअरिंग पर्यंत पर्यावरणासाठी किती धडे दिलेले आहेत काय असं. पर्यावरणाचे धडे काय ते बुकिश आहेत, पण आयुष्यात तुम्ही काय वापरा हे कोणी शिकवलंय का? नाही. ओके ओके. तुम्हाला मी सांगितलं साबण वापरा, फॉस्फेट रेज साबण वापरा. आता हे सांगणं बरोबर आहे, तुम्ही न वाचणं बरोबर आहे, पण मॅन्युफॅक्चरिंग करणं ते तरी आपल्या हातात आहे. मग ह्याच्यावर बंदी, मॅन्युफॅक्चरिंग याच्यापासून मला त्रास होतो. मॅन्युफॅक्चरिंगला बंदी का होऊ शकत नाही? बंदी याचा तो जर विषय आला तर तो आपला विषय आहे कसा नाही आपला. मात्र शासन दरबारी जर एकच सांगतो खरं, दोनच गोष्टी जरी कंपल्सरी बंद केल्या, कंपल्सरी बंद केव्हा न वापरायला कोणत्या आहेत अशा की ज्या फॉस्फेट मध्ये येताच कामा नये. ज्यायोगे काय होणार आहे महत्वाचा इम्पॅक्ट की जलपर्णी जो काय तुम्ही आरडाओरडा करताय ते वाढायचं कारण तरी थांबवलं ना. फॉस्फेट हे मुख्य कारण आहे. बरं. आणि दुसरं कुठलं आहे? दुसरं आता पुढं आपलं काय माहिती का, आता समजा इंद्रायणीचं प्रदूषण तुम्ही बघताय, त्याला फोम येतो वगैरे. फोम येतो. आता कसं होतं बघा, त्याचे सीझन आहे. सीझन शास्त्रीय कारण घेऊया. चालेल. शास्त्रीय कारण काय आहे की जेव्हा पावसाळा संपतो, ओके, तुम्हाला तेव्हा दिसतो फोम, हे तरी ध्यानात आहे का? हा, एक आमच्या इथं तर साधारण किती महिने दिसतो? 15-20 दिवसांनी येतोच कंपल्सरी. महिन्यात एकदा तर ठरलेला आहे आणि तोही मंगळवारी आणि बुधवारी आमच्या इथं फेस हा येतो कंपल्सरी. बरं, ते झालं, पण साधारणतः किती महिने दिसतो? तो तर आम्हाला बहुतांश 7-8 महिने तर कंपल्सरी दिसतो. हो. याचं खरं कारण काय माहिती का? काय कारण आहे सांगतो ना तुम्हाला. सांगा. हा फॉस्फेट झाला, हा फॉस्फेट असतो, नदीचं पाणी कमी होतं. ओके, बरोबर, पाणी कमी झालं, हळूहळू कमी होतं. ओके. पावसाळ्यानंतर ते सगळं मजा आहे की ज्या पावसाळ्यात जेवढ्या सगळे जैविक वस्तू कुसतात, जैविक वस्तू कुसतात आणि त्याच्यात आलं वॉटरायझर. तुमचं आहेच वॉटरायझर, काय नुसतं फोडलं आपण वरवरती त्याची छाटणी केली, म्हणजे आहे ना.
ओके ओके. अहिरावण महिरावण आहेत ते, हा हा हा. बरोबर आहे ना, त्या पद्धतीनंच ते असतं. हम्म. बीज काही जात नाही, तुम्ही वरवरचं कापता, बरोबर आहे. हा हा. त्याच्यातनं जे काही फ्लुइड निर्माण होतं, बायोफिल्म म्हणतात, ते त्यामध्येच असतं. फिलामेंटस बॅक्टेरिया तयार होतो त्याच्यात. बर बर. लक्षात आलं का? प्लास्टिक सारखं त्याचं आवरण तयार होतं, प्लास्टिक फिल्म म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेत. आणि ही धरून ठेवण्याची क्रिया तुमचं वॉटरायझेशन. ज्यावेळी असं फॉस्फेट होतं त्याच्यानंतर तुमचे इंडस्ट्रीयल काय आलं पोल्युशन ते येतच. आणि दुर्दैवानं आपल्या इथं काहीतरी आता म्हणतात की अनट्रीटेड, म्हणजे काय ज्याच्यावर आपण प्रक्रिया करत नाही ते सांडपाणी येतं. आणि त्या सगळ्यांचा थांबा सांगतो पुढं काय होतं, उन्हाळ्याच्या त्याच्यात व्होलाटाईल गॅसेसही निर्माण होतात. बर ओके. उष्णता झाली की गॅस निर्माण होतो. फॉस्फरस आणि यांचं हे सर्फॅक्टंट्स आहेत. म्हणजे फॉस्फरस हा सर्फॅक्टंट म्हणायचं, म्हणजे शास्त्रीय भाषेत जो पाण्याचं हे असतो डेन्सिटी जी असते ती कमी करतो किंवा हानेस कमी करण्यासाठी आपण फॉस्फेट वापरतो. पाण्यातली काठिण्य कमी करावं म्हणून तो असतो. आणि तो फ्रेश दिसायला पाहिजे ना तुम्हाला, बरोबर. त्याच्याकरता या सगळ्यातनं फिलामेंटस बॅक्टेरिया या सगळ्याची निर्मिती जी होती ना, आणि हे गॅसेस या सगळ्यातनं तो तुमचा तो बबल तयार होतो. जो फोम दिसतो तुम्हाला ना सारखा, ही निर्मिती फिलामेंटस बॅक्टेरिया म्हणून आहे. त्याच्यामुळे फॉस्फेटमुळे आणि अनफॉर्च्युनेटली येणारं अनट्रीटेड. बरं, आता जे रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन तयार झालाय, मी तुम्हाला पण मला काही कल्पना नाही. सॉरी, म्हणजे मला त्याच्यातलं काही तज्ञ म्हणू नका. मला फक्त प्रदूषण कसं कमी करू शकतो का नाही एवढंच विचारा. आणखीन एक विचारायचं राहिलं, तुम्हाला सांगायचं राहिलं, जेव्हा अशा तऱ्हेचं पाणी जेव्हा प्रभाव पडतो खाली पडतं तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही सापणाचा फेस कसा करता, जरा खळबळताना तर खळबळण्याची क्रिया होती ना वरण, त्यामुळे तो आणखीन जास्त निर्माण होतो. जिथनं बांधावरनं जर पडला आणि मागे जर वॉटर हायसिंथ असेल तर त्याच्यातनं तो निर्माण होतो. त्याच्यात 3 तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला करायला लागल्या. 3 तऱ्हेच्या त्या टेक्नॉलॉजीज की फॉस्फेट काढून टाकले, फॉस्फेट काढलं पाहिजे किंवा आपण स्वतः वापरलं नाही. दुसरं म्हणजे हे सगळे काही वाटतात की आपल्याला न्यूट्रिएंट्स येतात आणि फिलामेंटस बॅक्टेरिया जो आहे तयार असतो तो काय नुसतं वॉटर हायसिंथमुळे होत नाही. जेवढं तुम्ही पाण्यात कुजवता, लक्षात आलं की झाडापाला असेल, कचरा असेल, त्या जी कुजणे क्रिया आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात त्याला, ऑर्गॅनिक कार्बन, त्याच्यामुळं ती प्रगती जास्त होती. तो थांबवला पाहिजे मला, ऑर्गॅनिक कंटॅमिनेशन, बरोबर की नाही. आणि तिसरं आपलं येणारे याचं जे काय नदीत आणखीन काय सोडता तुम्ही अनट्रीटेड, म्हणजे इंडस्ट्रीज लाईन आणि जे कारखानदारी आहे यामधलं कुठलं केमिकल आल्यामुळं किंवा कुठलं काय नाही आहे. याच्यात सुद्धा सोप्स वापरतात इंडस्ट्री. काय वापरतात सोप्स, म्हणजे आता तुम्हाला कुलंट म्हणतात, यंत्र सोडतात ना, ते सर्फॅक्टंट्स आहे. जिथं सर्फॅक्टंट हा भाग आला तिथं तुमचे फोम दिसणारच आहे, कायम दिसणारच पोल्युशन. निश्चितच आज आपण जे ऐकलं, जी सत्यता आहे ती तुमच्या समोर आहे. मात्र यातनं जनतेने आणि सरकारने बदल करावा हीच एक अपेक्षा आमची सर्वांची. धन्यवाद माऊली.